नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व 2 प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि वेळ हा 1 तासाचा देण्यात आलेला आहे। तुम्हाला जर 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ 3 गुणांसाठी आहे। रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा। 1. अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे। आपण उत्तरांसहित वाचू। 2. जूल हे एकक कार्य आणि ऊर्जाचे आहे। 3. ऋण त्वरणालाच अवत्वरण असे म्हणतात। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न 3 गुणांसाठी आहे। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यातील प्रश्न पहिला, चुकी बरोबर ते ओळखा। कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन बरोबर। 2. शक्ती बरोबर कार्य छेद काळ। 3. व्याख्या लिहा। संवेग वस्तूचा संवेग बरोबर वस्तूचे वस्तुमान गुणिले वस्तूचा वेग। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्यातील पहिला प्रश्न, वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य 0 का असते? उत्तर, एकसमान गतीने वर्तुळाकार गतीत असलेल्या वस्तूवर क्रिया करणारे बल वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने असते, तर वस्तूचे विस्थापन वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या दिशेने असते। अशा प्रकारे बल व विस्थापन यामधील कोन 90 अंशाचा असतो, त्यामुळे वस्तूवर घडून येणारे कार्य 0 असते। दुसरा प्रश्न, फरक स्पष्ट करा। अंतर आणि विस्थापन यातील फरक स्पष्ट करायचा आहे। अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असणाऱ्या वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजेच प्रत्यक्ष आक्रमिलेल्या मार्गाची लांबी होय। विस्थापन म्हणजे वस्तूच्या गतिमानतेच्या आरंभ बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंतचे सर्वात कमी अंतर होय। विस्थापन या राशीला दिशा असते, अंतर या राशीला दिशा नसते। आता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 ची प्रश्नपत्रिका। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा। 1. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला डॅश डॅश म्हणतात, त्याचे उत्तर आहे पोषण पातळी। अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी म्हणतात। दुसरे विधान, अन्नवृत्त बीज गटातील वनस्पती बहुधा डॅश डॅश बहुवार्षिक व काष्ठमय असतात, त्याचे उत्तर आहे सदाहरित। अन्नवृत्त बीज गटातील वनस्पती बहुधा सदाहरित बहुवार्षिक व काष्ठमय असतात। तिसरे विधान, अमिबा हा डॅश डॅश पेशीय आहे, त्याचे उत्तर आहे 1. अमिबा हा एक पेशीय आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न 3 गुणांसाठी आहे। योग्य पर्याय लिहा। 1. नाकतोडा, बेडूक, साप, गरुड। दुसरे पा, उभयाहारी, मांसाहारी, शाकाहारी, परिसंस्थेतील सर्व उत्पादक, पोषण पातळी। तिसरा प्रश्न, एकपेशीय, ज्या सजीवांचे शरीर फक्त एका पेशीपासून बनलेले असते त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात, उदाहरणार्थ अमिबा। दुसरे आहे बहुपेशीय, ज्या सजीवांचे शरीर एकापेक्षा जास्त पेशींनी बनलेले असते त्यांना बहुपेशीय सजीव म्हणतात, उदाहरणार्थ वनस्पती। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। त्यातील प्रश्न पहिला, स्पायरोगायरा या वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहून आकृती काढा। वैशिष्ट्ये, अबीजपत्री वनस्पती उपसृष्टीमधील थॅलोफायटा वनस्पती। स्पायरोगायरा ही हरित शैवाल आहे। या वनस्पती गोड्या पाण्यात आढळतात। या केवळ पाण्यातच जगू शकतात। त्यांचे शरीर लांब तंतूप्रमाणे असते। हरितद्रव्य असल्याने त्या प्रकाश संश्लेषण करतात, म्हणून त्या स्वयंपोषी आहेत। दुसरा प्रश्न, एकबीजपत्री व द्विबीजपत्री मधील फरक स्पष्ट करा। एकबीजपत्री वनस्पती, प्रत्येक बीजात एकच बीजपत्र असते। वनस्पतींना तंतुमुळे असतात। पानांवर जाळीदार शिराविन्यास दिसतो। त्रिभागी फूल असते, उदाहरणार्थ
मका, केळी, गहू, ज्वारी. द्विबीजपत्री वनस्पती. प्रत्येक बीजात 2 बीजापत्रे असतात. सोटमूळ हे ठळक आणि प्राथमिक मूळ असते. पानांवर जाळीदार शिराविन्यास दिसतो. चतुर्भागी किंवा पंचभागी फूल असते. उदाहरणार्थ सूर्यफूल, मोहरी, वाल, चवळी. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व 2 प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.